झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता बातमी एका लग्नाची, एक लग्न खरोखरच वेगळं। पुण्यात एका जैन कुटुंबानं मुलीचं लग्न अगदी साधेपणाने केलं। त्यात थाटमाट नव्हता, बडेजाव नव्हता, अगदी पत्रिकाही छापल्या नाहीत। काय होतं या लग्न सोहळ्याचं वेगळेपण, पाहूया एका लग्नाची ही दुसरी गोष्ट। मनीषा लुनिया आणि देवांग दोशी यांचा विवाह पुण्यात पार पडला। या विवाहाचं वैशिष्ट्य म्हणजे या लग्नात वाजंत्री नव्हते, ना घोडा होता, ना वरात। हारतुऱ्यांबरोबर अक्षताही नव्हत्या। या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी पत्रिकाही छापण्यात आल्या नाहीत। अगदी मोजकेच पाहुणे यासाठी उपस्थित होते। लग्नात एवढी काटकसर कशासाठी, तर वाचलेल्या पैशातून दुष्काळग्रस्तांना मदत करता यावी यासाठी। माझं जे काही लग्न आहे ते मी एकदम शॉर्ट मध्ये करून, जे काही माझी परिस्थिती आहे चांगली, मी सगळं काही करू शकते, पण मी हे पूर्णतः एकदम शॉर्ट मध्ये केलेलं आहे आणि मी स्वतः दुष्काळ निधी देत आहे। पूर्वीच्या चाली रीती होत्या, सगळ्यांना फाटा देऊन एका छताखाली एक मोठा नाही कोणी छोटा नाही, आमच्या लोकात कमी जास्त असं पुष्कळ मानपान असतो। या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने घेऊन आणि थोडंसं या सगळ्या गोष्टीची जाणीव ठरून दुष्काळी परिस्थितीची आणि त्याच्याकरता हा निधी उपलब्ध केला मी। वधू आणि वधूकडची मंडळी पुण्यातली दुष्काळाची तीव्रता त्यांनी जवळून पाहिली आहे, पण वराकडची मंडळी मात्र गुजरात मधल्या अहमदाबादची। पण त्यांनाही महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांची व्यथा कळली आणि त्यांनीही अगदी साधेपणानं लग्न करायला होकार दिला। शादी तो हो जाएगी कैसे भी करो, मगर एक शादी से अगर कई जीव बचते हैं तो उससे ज्यादा कुछ भी नहीं है, तो इसीलिए सिंपल शादी की। या लग्नाची गोष्ट मात्र इथे संपत नाही। स्वतःचं लग्न साध्या पद्धतीनं, स्वतः अपंग असूनही त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा जो हात दिलाय त्याचं कौतुक करावं तितकं थोडंच। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।